कोकणची ट्रिप, मालवण, समुद्र, संस्कृती आणि खूप साऱ्या आठवणी. चला तर मग जाऊया सिंधुदुर्गच्या दिशेने. अगदी सकाळी मॉर्निंगची फ्लाईट घेतली आणि आम्ही सिंधुदुर्गच्या दिशेने रवाना व्हायला तयार झालो. आजीला विमानात उडवण्याचं स्वप्न लहानपणापासून पाहिलं होतं, ते आज साकार होतंय हे पाहून चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. विमानतळावर पोचल्या पोचल्या आम्ही खूप छान असं फोटोशूट केलं. आजी खूप आनंदी होती, हे बघून खूप छान वाटत होतं. तिला खूप एक्साइटमेंट होती की विमान कसं असेल, त्यात बसल्यावर तिला भीती वाटते का, याचा ती खूप विचार करत होती. आम्ही छान छान क्लिक्स केले आणि विमानाच्या दिशेने रवाना झालो. आजीसाठी हा विमानाचा पहिला प्रवास होता. विमानामध्ये खूप छान फोटोशूट केले आणि ती एक्सायटेड होती की विमानातून बाहेरची दृश्य कशी दिसत आहेत. तर बघा, विमान उडालं आणि आकाशात उंच उंच भरारी घेऊ लागलं. विमान जसजसं उंच भरारी घेत होतं तसतसं आकाशातला व्ह्यू अगदी छान आणि ढगांनी पांघरलेला दिसत होता. हे बघून तिलाही खूप छान वाटत होतं. तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण असा आनंद पाहायला मिळत होता. आज माझं स्वप्न सत्यात उतरत असताना मलाही खूप छान वाटत होतं. मी तिला विचारत होते तिला कसं वाटतंय, तर ती एक्सप्लेन करत होती तिला जे फील होत आहे ते. बाहेरची दृश्य ती अगदी छान पद्धतीने अनुभवत होती. अशा पद्धतीने आम्ही पुण्यापासून सिंधुदुर्गची फ्लाईट एन्जॉय केली आणि फायनली आम्ही सिंधुदुर्ग एअरपोर्टवरती पोचलो. चला तर आता जायचं होतं मालवणच्या दिशेने. त्यासाठी आम्ही एक ऑटो केली आणि ऑटोने मस्त निसर्गरम्य वातावरणातून नागमोडी वळणे घेत आणि कोकणच्या झाडाझुडपांमधून आम्ही मालवणच्या दिशेने निघालो होतो. निळाशार समुद्र, शुभ्र वाळू आणि मनाला भुरळ घालणारे निसर्ग सौंदर्य आपलं स्वागत करत आहे कोकणाच्या स्वर्गात. आणि आता आम्हालाही कर्ली नदी दिसत होती. कर्ली नदीच्या पुलावरून आम्ही मस्त आनंद घेत पुढे निघालो आणि आम्हाला मस्त अशा स्वीट स्वीट जेवणाचा आनंद घ्यायचा होता. तारकर्लीच्या बीचवरती पोचलो, छान असं फोटोशूट केलं. ॲट द एंड ऑफ मे मंथ तिथल्या सगळ्या राईड्स बंद असतात. वादळाचा इशारा असल्यामुळे तिथल्या सर्व राईड्स बंद होत्या, पण आम्ही शांतता मात्र नक्की अनुभवली. क्वालिटी टाईम छान स्पेंड केला. अनुभवली समुद्राची अथांगता, नारळांच्या बागांची शांतता आणि कोकणच्या संस्कृतीची अनोखी ओळख. समुद्रकिनाऱ्यावरची प्रत्येक लाट नवीन आठवणी घेऊन येत होती, तर प्रत्येक क्षण मनात कायमचा साठवून ठेवावा असा होता. मालवणची प्रसिद्ध खाद्यसंस्कृती, ताजे सी फूड आणि कोकणी चवीचे या प्रवासाची मजा आणखीनच वाढली. इव्हिनिंगच्या टाईमला समुद्राच्या शांत अशा लाटा मनाला अगदी विलक्षण आनंद आणि शांतता देत होत्या. माझा भाऊ अगदी छान असा एन्जॉय करत होता आणि माझी बहीणही समुद्रकिनाऱ्यावरती शंख शिंपले गोळा करण्यात व्यस्त होती. तुम्ही बघू शकताय, इव्हिनिंग टाईम, सनसेटचा टाईम होता आणि आम्ही तो खूप छान असा एन्जॉय केला. शेवटी आम्ही टी ब्रेकसाठी आलो. मस्त ऑमलेट खाल्ला, गरमागरम चहा घेतला आणि इव्हिनिंग टाईमला सनसेटच्या वेळी मस्त आम्ही रिलॅक्स्ड मूडमध्ये एन्जॉय केला. सिंधुदुर्गच्या ऐतिहासिक वारशापासून ते तारकर्लीच्या सुंदर किनाऱ्यापर्यंत प्रत्येक ठिकाण निसर्ग आणि इतिहासाचा अप्रतिम संगम अनुभवता येतो आपल्याला. आजीसोबतचा हा खास विमान प्रवास आणि कुटुंबासोबत घालवलेले हे सुंदर क्षण आयुष्यभरासाठी अविस्मरणीय ठरणार आहेत. अशा पद्धतीने ट्रिपचा फर्स्ट डे कंप्लीट झाला विथ ब्युटिफुल नेचर अँड डिलिशियस फूड. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट लोकेशन, नेक्स्ट डेस्टिनेशन. तोपर्यंत चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. टाटा, बाय बाय.